नमस्कार. लोकशाही मराठीच्या क्रॉस फायरमध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. गेल्या कित्येक दिवसांपासून क्रॉस फायरच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांचा संवाद होत नव्हता. मात्र आजचा एपिसोड हा सगळ्यांसाठी खास आहे, कारण देश असेल किंवा राज्य असेल, वक्फ बोर्डासंदर्भामध्ये देखील घमासान सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. सुधारणा विधेयकावरती काँग्रेसचं नेमकं काय म्हणणं आहे आणि त्यावरून झालेली शेरेबाजी आपण सगळ्यांनीच पाहिली. तर इकडे राज्यामध्ये कुणाचं आयुष्य कशामुळे संपतंय, आयुष्याला किंमत आहे की त्याला मिळणारं ट्रीटमेंट आहे, या अशा अनेक घडामोडींवरती आपण चर्चा करण्यासाठी आजचा हा क्रॉस फायरचा एक ताजा एपिसोड घेऊन आलेलो आहे. आणि खरं तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पद मिळवल्यानंतर हर्षवर्धन सपकाळ यांची ही पहिली लोकशाही मराठीवरती एक्सक्लुझिव्ह मुलाखत घेणार आहोत. आणि या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीच्या माध्यमातून त्यांचे विचार नेमके काय आहेत, काँग्रेसचं पुढचं भवितव्य राज्यासाठी देशासाठी काय असेल, या संदर्भातलं सविस्तर आपण चर्चा आणि प्रश्नोत्तर आपण त्यांच्याबरोबर करणार आहोत क्रॉस फायरच्या माध्यमातून. हर्षवर्धनजी, खूप खूप स्वागत आपलं आजच्या क्रॉस फायरमध्ये. पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न तुमच्यासाठी हाच की ज्यावेळेला देशामध्ये अनेक समस्या सुरू आहेत, दुसरीकडे अनेक घटना घडत आहेत, मात्र हर्षवर्धनजी यांच्या आयुष्याकडे थोडंसं डोकावून पाहिलं तर बुलडाणा ते थेट काँग्रेस भवन हा प्रवास आज आठवावासा वाटतो का? निश्चित हा प्रवास जेवढा माझ्या जास्ती लक्षात राहील तेवढंच मला माझ्या पाळामुळांना घट्ट पकडून ठेवता येतील. आणि हा प्रवास लक्षात राहत असताना या प्रवासाच्या दरम्यानचं चिंतन आणि स्वप्नरंजन याच्याशी बांधील राहता येईल. आपण थेट ग्रामसभा ते म्हणजे जिल्हा ते मुंबई म्हटलं, पण मी व्हाया दिल्ली हा आलेलो आहे. हाही एक प्रवासातला एक महत्त्वाचा टप्पा आहे. आणि त्यामुळे देश जाणून घेत असताना वाड्या वस्त्यांमध्ये, आदिवासी पाड्यांमध्ये जो राहिलो आहे आणि जे माझं गणगोत आहे, हा सर्व गणगोतांचाही मी एक प्रतिनिधी आहे. त्यामुळे इथे मी व्यक्तिविशेष म्हणून नव्हे, तर मी माझ्या या टप्प्यांमध्ये, आयुष्याच्या टप्प्यात जे जे माझे सहकारी सखे, ज्या काही वेदना आहेत, जी काही उपेक्षा आहे, याचा झालेला साक्षात्कार असेल किंवा शाश्वततेच्या अनुषंगाने जे स्वप्नरंजन असेल, या सगळ्यांची गोळाबेरीज ही या प्रवासात आहे. आणि इकडे मागे वळून पाहत असताना सिंहावलोकनाची प्रक्रिया आपसूक होते. त्यामुळे सिंहावलोकन आपण कशाला म्हणतो की सिंह हा जंगलाचा राजा आहे आणि जंगलाचा राजा असल्यामुळे सिंहावलोकन आहे. तर सिंह दर 10 पावलं चालल्यानंतर मागे वळून पाहतो, मग पुढे पाहतो आणि मग तो 11वं पाऊल टाकतो. तर हे उदाहरण माझ्यासाठी नेहमी प्रेरणादायी राहिलं आहे. त्यामुळे कुठे होतो, कुठे आहे आणि कुठे जायचं, या त्रिवेणीचा संगम या प्रक्रियेमध्ये होतो. त्यामुळे आपण मला फार छान एक प्रश्न मिळाला आणि माझा सगळा एका चलचित्रासारखा हा सगळा प्रवासही डोळ्यासमोरून गेला. त्यामुळे माझी दिवाळी, जो दीपोत्सव असतो, दिव्याची पूजा म्हणजे दिवाळी, तो मी अत्यंत उपेक्षित अशा एका आदिवासी भागात गेल्या 25 वर्षापासून साजरी करतो. तिथला जो अंधार आहे त्याची पण या प्रश्नाच्या निमित्ताने मला जाणीव झाली. त्यांच्या समस्या, त्यांच्या उपेक्षा, आता त्यांचाही प्रतिनिधी म्हणून मी या ठिकाणी बसलोय. त्यामुळे माझी त्यांच्याशी असणारी जी बांधिलकी आहे, त्या बांधिलकीची आठवण आली. त्यानंतर एक सामाजिक कार्यकर्ता, एक सांस्कृतिक क्षेत्रामधला, एक क्रीडा क्षेत्रातला वावरणारा कार्यकर्ता, त्यामुळे सगळे आपण सांस्कृतिक दृष्टिकोनातून कसे एकत्र राहिलो पाहिजे, क्रीडा क्षेत्रात आपण सुदृढ कसे असलो पाहिजे, आणि समाज मन समाज भान ही जी क्रिया प्रक्रिया जी होत असते ती पण आपसूक आठवली. आणि यासोबत एक संघर्ष जो आहे तोही लक्षात आला. मिळालेल्या संधी आहेत त्याची पण एक पाठीची कुठे त्याही आहेत, आणि ज्या हुकलेल्या ज्या संधी आहेत तशी प्रसंग आल्यानंतरही आपली निष्ठा कशी ठेवायची अबाधित, तोही त्यामध्ये आहे. त्यामुळे एकंदरीत या सगळ्या प्रश्नांमध्ये जमिनीवर पाय हे असण्याच्या अनुषंगाने आणि आपली जी कमिटमेंट असते, आपली जी मिशन असते, ती मिशन देखील नव्या चकाकीने आपली डोळ्यासमोरून चमकते. बरं, राजकारण असेल, तुमच्या आयुष्यातले चढउतार असतील, याविषयी तर मी बोलणारच आहे. दुसरा महत्त्वाचा प्रश्न आज असं वाटतो की आपला जो भारत देश आहे तो खेड्यापाड्यांमध्ये वसलेला आहे असं म्हटलं जातं. त्याच खेड्यापाड्यांमध्ये आपणही वाढलेले आहात. त्या आदिवासी पाड्यांवरती जाऊन आपण दीपोत्सवही साजरा केलेला आहे. मला एक विचारायचं आहे, आज ग्रामीण भागातल्या समस्या खरोखर केंद्राला कळत आहेत का?
केंद्राने कान बंद करून ठेवलेत. का? कारण आपण जी व्यवस्था स्वीकारली आहे ती मुठभरांना खुश करण्याची स्वीकारली आहे. त्यामुळे 140 कोटीची लोकसंख्या आहे. याबद्दल आपली जबाबदारी, उत्तरदायित्व आहे, ही भावना नष्ट आहे आणि काही मुठभरांसाठीच काम केलं पाहिजे हा जो विचार आहे हा निदर्शनास येतो. आणि हे माझा आरोप नाही आहे. पंतप्रधानांना एका मुलाखतीत, तसे तर पत्रकार परिषद तर घेत नाहीत, परंतु एका पत्रकारांना सामोरेच जात नाही, पण एका मुलाखतीत त्यांना विचारलं की आपल्या देशाचा विकास जो आहे तो तर होतोय, GDP वाढताना दिसतोय किंवा इन्फ्रास्ट्रक्चर वाढताना दिसतंय, मात्र आपली डेव्हलपमेंट जी ती के नुसार आहे, के डेव्हलपमेंट म्हणतात त्याला, तशी आहे. तर के मध्ये विस्तारात सांगितलं, के मध्ये गरीब माणूस जो आहे तो गरीब होत चाललाय आणि श्रीमंत माणूस श्रीमंत होत चाललाय. तर ही के डेव्हलपमेंटला आपल्याला गरिबी थांबवून या डेव्हलपमेंटबद्दल आपलं काय मत आहे? तर खुद्द पंतप्रधानांनीच कबूल केलंय की काय श्रीमंताला श्रीमंत होण्याचा अधिकार नाही का? तर याचा अर्थ असा आहे की तुम्ही सर्व कोणाला करताय, म्हणजे जो गरीब अधिक गरीब होत चालला आहे या संदर्भामध्ये मला काही देणं घेणं नाही अशा आशयाचं. आणि श्रीमंत होतात आहेत तर ते कर्तृत्वावर होतात आहे आणि त्यांना तो अधिकार नाही का, हे जेव्हा पंतप्रधान एखाद्या देशाचे जर बोलत असतील ते दुःख दुर्दैवी तर हे आहेच, मात्र यामध्ये अस्वस्थतेची पण एक भावना आहे. आणि भारत देशाचा खरा मालक हा या देशाचा नागरिक आहे याचा व्यवस्थेला विसर पडल्याचं देखील त्या निमित्ताने आपलं. विरोधी बाकांवरती बसल्यानंतर मग हा आवाज त्यांच्यापर्यंत तुम्ही का नाही पोहोचवत? काँग्रेस का नाही पोहोचवत? काँग्रेस सातत्याने हा आवाज पोहोचवतंय, मांडते, बोलते. राहुल गांधी सारखं एक सक्षम नेतृत्व देश पातळीवर आहे, तर राज्यातही अनेक तोलामोलांचे नेते ही आहेत. परंतु यांनी ही सर्व चर्चेची जी दरवाजे आहेत किंवा सभ्यतेची जी एक एकंदरीत असणारी जी महाराष्ट्राची जी परंपरा आहे, संस्कृती आहे, भारताची जी पद्धत आहे की अटल बिहारी वाजपेयींना आपण का लक्षात ठेवतो, ते एक सभ्य राजकारण आहे. पंडित जवाहरलाल नेहरूंना लक्षात कशासाठी ठेवतो? फाउंडर ऑफ द नेशन. इंदिरा गांधींना आपण एक आयर्न लेडी, तर मनमोहन सिंग आणि PV नरसिंहरावांना 21व्या शतकात हे ओपन खुल्या अर्थव्यवस्थेच्या अनुषंगाने आपण त्यांना ध्यानात ठेवतो. तर मनमोहन सिंगांनी तर पुढे जाऊन अजून आपल्या आर्थिक दृष्टिकोनातून लक्षात ठेवणार? मी येतोय त्याच्यावर. त्याच्या आधी राजीव गांधींचे मला सांगितलं पाहिजे की माहिती तंत्रज्ञान सत्तेचं विकेंद्रीकरण आणि 21व्या शतकात डोलानी घेऊन जाण्याकरता आहोत. तर मोदींना कशासाठी लक्षात ठेवतो आपण? तर त्या मोदींना ते जास्तीत जास्त जुमले त्यांनी सांगितले किंवा स्वतःच मन की बात करतात, जन की बात करत नाही. आणि अजून काही शब्द आहेत, मात्र मी त्यांच्या खूप विरोधातला जरी असलो राजकीय दृष्टिकोनातून, तर ते माझ्याही देशाचे पंतप्रधान आहेत. ती भाषा मला वापरणं हे शोभत नाही, मात्र त्यांचं कॉन्ट्रीब्युशन काय, त्यांचं कॉन्ट्रीब्युशन असताना एक वेगळीच एक मांडियाळी एक समोर येते आणि ती ही हास्यास्पदी आहे. आणि यामध्ये कुठेही त्यांच्या कारकिर्दीमध्ये ही बांधिलकी दिसून येत नाही. त्यामुळे हे सर्व आपण बोलत असताना, आणि ते विरोधक तर बोलतातच आहेत किंवा बोलत राहतील, आणि विरोधकांना जेव्हा असं लक्षात येतं की स्पेस नाही आहे, तेव्हा भारत जोडो यात्रेसारखे आमचं नेतृत्व देशभरमध्ये 4,500 किलोमीटर पायी पण फिरतात आहेत. तर त्याची सरकारला भीती वाटते? हो, निश्चित. सरकार तर हे खूप भित्र आहेच. एकंदरीत भाजपचीच कार्यप्रणाली ही भित्री आहे. आपण म्हणाल कसं, तर आता ते सांगतात की देशात आमचं जवळ खूप एक सशक्त नेतृत्व आहे. महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये खूप थम्पिंग मेजॉरिटी, म्हणजे इतिहासात कधी नव्हती एवढी, 238-239 आमदार ही आता देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला त्यांना बहुमत मिळालं. तरी पण दुसऱ्या पक्षाचे आमदार फोडायचे. अगदी मग निवडणुकीच्या दुसऱ्या दिवशीपासून आम्ही कामाला लागलो असं सांगायचं, आणि तो काय मिशन टायगर करून शिवसेनेचे खासदार फोडता येतील का ते बघायचं. त्यामुळे हे भित्रता आहेतच आहेत. त्यामुळे भीती असल्यामुळे हे सातत्याने, आणि मजबूत नसल्यामुळे भीती आहे ही कधी आपला पर्दाफाश होईल हे सांगता येत नाही. म्हणून हे सातत्याने हादरलेले असतात, घाबरलेले असतात. इकडे सांगतात की आमच्याजवळ 1 कोटी सदस्यत्व झालं, आणि दुसऱ्या दिवशी लगेच दुसऱ्या पक्षातल्या माणसाला घेतात. अरे, तुमचा पक्ष एवढा मजबूत आहे आणि तुम्ही एवढे सशक्त आहात, तुम्ही जर बेखौफ आहात, तर दुसरे कशाला घेतात? तुमच्या पक्षातलेच तुम्ही आमदार मोठे करा. आणि जर बेखौफ आहात
पंतप्रधानांनी येऊन पत्रकार परिषद घेतली पाहिजे. ते सर्वसामान्य माणसांना भेटले, ते पार्लमेंटमध्ये येऊन बसत नाही. जेव्हा 2014ला ते पंतप्रधान झाले तेव्हा संसदेच्या पायऱ्यांवर त्यांनी डोकं टेकवलं. आता ते संसदेमध्ये राज्यसभेमध्ये बजेटच्या अधिवेशनामध्ये 15 मिनिटं बसले आणि वक्फ बोर्डच्या तर मतदानाला पण आले नाही. त्यामुळे ते लोकांना सामोरं जाण्याकरता हे सातत्याने घाबरतात. मणिपूरला ते गेले पण मग जसे पंतप्रधान नव्हते तसंच वक्फचं ज्यावेळेला सुधारणा विधेयक पास करायचं होतं आणि त्याच्या संदर्भातल्या मतदानाच्या वेळेलाही राहुल गांधी का निघून गेले? राहुल गांधी जे निघून गेले तर ते राहुल गांधींना हाऊसमध्ये त्या ठिकाणी होते. आमचा संसदीय पक्ष हा पूर्ण त्या ठिकाणी होता आणि राहुल गांधींच्या या भूमिकेबद्दल कुठलाही संभ्रम नाही. त्यांनी मतदान देखील जे आहे ते मतदान त्यांनी केलंय. त्यामुळे ती चर्चा जी आहे रात्री 1:30-2 वाजेपर्यंत चालली. त्यामुळे उठून बाहेर नॅचरल कॉलसाठी किंवा काही पाणी पिण्यासाठी गेले असतील तर त्यांनी ते उठून गेल्याची पण जो कांगावा केला जातो हा एकंदरीत त्यांच्यावर खूप मोठं बजेट खर्च केलं जातं. राहुल गांधी भाजपच्या एकंदरीत त्यांच्या संसाधनापैकी एक मोठा हिस्सा हा राहुल गांधींच्या संदर्भात अफवा पसरवण्याकरता एक सेल कक्ष त्यांनी आरोप आहे केला. हो, आरोप आहे, सिद्ध झालेला आहे आरोप आहे की 10,000 कोटी हे त्यांना काही विश्लेषणं चिटकवण्याकरता खर्च झालेले आहेत मागच्या काळात आणि अजूनही त्यांनी काही राहुल गांधींचा पिछा काही सोडलेला नाही. त्यामुळे राहुल गांधींना सतत कुठेही त्यांच्या भाषणाची तोडफोड करायची, त्यांच्या कृतीची तोडफोड करायची, त्यांच्या वक्तव्याची तोडफोड करायची, त्यांच्या उठण्या बसण्या चालण्याची तोडफोड करायची, हा एक घाबरल्या जाण्यातून त्यांनी केलेली ही कारवाई आहे. बरं, मी राहुल गांधींना ऐकलेलं होतं ज्यावेळेला लोकसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी ते आलेले होते. झंझावाती अशा प्रकारच्या सभा घेतल्या गेल्या. विधानसभेतही तसंच यश मिळेल असं वाटत असताना दुसरीकडे मात्र एक सगळ्यात मोठा आरोप झाला की इंडिया आघाडी तुटण्यासाठी एक सक्षम नेतृत्व म्हणून आणि मोठा भाऊ म्हणून काँग्रेसनं पुढाकार घेतला नाही आणि त्याचे हे परिणाम भोगावे लागतात. हे सत्य आहे? नाही, यात विधानसभेत आणि लोकसभेमध्ये आमचा परफॉर्मन्स हा जास्ती चांगला राहिला आणि लोकसभेच्या परफॉर्मन्सच्या वेळेस राष्ट्रीय स्तरावरून फार छान पद्धतीने त्याचं नियोजन झालं आणि सर्व देशभरातील सर्व पक्ष जे आहेत ते सामंजस्याने एका ठिकाणी बसून एक चांगलं कॅम्पेन त्या वेळेस झालं आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आम्ही तेव्हा पोहोचतो आलो. त्या तुलनेने तेवढा समन्वय इतर ज्या गोष्टी लोकसभेच्या झाल्या तर तशा गोष्टी तेवढ्या स्मूथली आणि तशा वेळेवर होऊ शकल्या नाही. ही बाब सत्य आहे. आता जेव्हा अपयश येतं तेव्हा आता त्याचं खापर हे कोणावर फोडावं हे सर्व दूर म्हणजे हा पक्षीय एक भाग नाही. त्यामुळे तर आरोप प्रत्यारोप ही होत असतात. मात्र कुठे ना कुठे हा समन्वयाचा एक अभाव राहिला हे मात्र मान्य. पण त्यासाठी महाराष्ट्रात प्रदेशाध्यक्ष कारणीभूत राहिले का तत्कालीन? युती आणि आघाडी ही एक राजकीय अपरिहार्यता आहे आणि जेव्हा अपरिहार्यता म्हणतो तेव्हा सगळ्यांनाच एकत्र येऊन ती तडजोडच असते. शेवटी ही एकत्र येऊन समन्वयाची सगळ्यांकडून एक अपेक्षा असते आणि सगळ्यांनी समन्वय ठेवला पाहिजे. जेव्हा निर्माण होतो तेव्हा सर्वांची जबाबदारी असतो आणि जेव्हा कमी पडतो तेव्हा ती सार्वत्रिकच जबाबदारी असते. त्यामुळे कोणत्याही एका व्यक्तीला किंवा पक्षाला यासाठी वेठीस धरणं हा तू महिमेचा खेळ आहे. आता तो संधी चुकली, त्याच्यामध्ये उणीव राहिली, कुठेतरी कमी आम्ही पडलो, ही त्याची एकंदरीत गोळाबेरीज आहे. बरं, पण त्याच काळामध्ये प्रदेशाध्यक्षांवरती तत्कालीन प्रदेशाध्यक्षांवरती अनेकांनी नाराज असल्याचं देखील सांगितलेलं होतं. त्याच वेळेला जर ही खांदेपालट झाली असती आणि ती जबाबदारी तुमच्या खांद्यावर असती तर विधानसभेचं गणित आणि चित्र राज्यात बदललं असतं. हा एकंदरीत ही निवडणुका आणि त्या अनुषंगाने प्रदेशाध्यक्षपदाची जी खुर्ची ती फारच तो काटेरी मुकटी आहे. तो भारत एक हॉटस्पॉट आहे किंवा एक मोठी जबाबदारी आहे. सगळ्यांचं लक्ष त्यावर असतं. त्यामुळे मला नाही वाटत की असं काही झालं असेल. आता प्रांताध्यक्ष या नात्याने काँग्रेस पक्षामध्ये प्रांताध्यक्षांचं एक आगळं वेगळं एक त्यांचं एक पूर्ण कार्यपद्धतीमध्ये एक वेगळा सहभाग असतो आणि त्या पार्श्वभूमीवर हे म्हटलं जातं. अगदी मी असतो आणि हा निकाल असता तरी त्यांच्या ठिकाणी मलाही असंच बोललं गेलं असतं. नवीन प्रदेशाध्यक्षपद मिळाल्यानंतर नाना सध्या कुठे आहेत? नाना आणि तुमचं नातं नेमकं कसं आहे? अजूनही हे प्रदेशाध्यक्षपद नव्यानं भूषवत असताना त्यांची मदत लागते का? मैत्रीपूर्ण संबंध आहेत का?
मी 27 वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होतो आणि नानाभाऊ तेव्हा पहिल्या वेळेस आमदार म्हणून निवडून आले होते आणि विलासराव देशमुख साहेबांच्या तेव्हा मुख्यमंत्री होते. आणि जी पंचायत राज कमिटी जी एक उपसमिती असते विधानसभेची, त्या समितीतले सदस्य या नात्याने ते माझ्या जिल्हा परिषदेला बुलढाणा जिल्ह्यात आले होते आणि मी तेव्हा 30शीतला एक 28-29 वर्षाचा होतो आणि त्यावेळेसपासून नानांनी मला हेरलेलं आहे आणि अगदी माझ्या टोपण नावाने ते तेव्हापासून मला संबोधित करतात. त्यामुळे नातं, मला माझं जे टोपण नाव आहे बंटी, जे माझी सगळी मित्रमंडळी आणि त्याच याच्यात मी लहानचा मोठा झालो, क्रीडांगणावर गेलो, शहरात त्याच नावाने वाढलो. जिल्हा परिषद अध्यक्ष नसतं झालं तर माझं टोपण नाव पण बदललं नसतं. बरं. तर त्यांनी तर ती एक लंबा रिश्ता आहे आणि त्यामध्ये त्यांनी तेव्हाच फिरून की तेव्हाच सांगितलं की तुला फार मोठा प्रवास करायचा आहे. मी आज बऱ्याच जणांना जरी वाटत असलो की हा एकदम कुठून आला, तर नानांनी अगदी 27 वर्षापूर्वी की मला हेरलं होतं आणि मला सांगितलं होतं की तुझ्यावर खूप मोठ्या मोठ्या जबाबदाऱ्या येणार आहे. आणि तेव्हापासून सातत्याने त्यांच्या स्नेहात होतोच. प्रांताध्यक्ष म्हटल्यानंतर अनेक जबाबदाऱ्या असतात, खूप वेगवेगळे ठिकाणी फिरावं लागतं, जावं लागतं. त्यामुळे संपर्क जो आहे तो कमी अधिक झाला असेल, मात्र कटुता कुठे नाही. आणि ते महाराष्ट्राचे एक काँग्रेस पक्षाचे नेते आहेत, त्यांची मदत जी आहे ती मदत मला मिळणारच आहे. बरं, लंबा रिश्ता है दूर तक जाएगा असं आपण विचार करूयात आणि त्यासाठी शुभेच्छा देखील आपल्याला. मात्र जसं नाना हे अग्रेसिव्ह व्यक्तिमत्व आहे, थेट त्यांनी अनेक वेळेला सत्ताधाऱ्यांना अक्षरशः शिंगावरती घेतल्याचंही आपल्याला पाहायला मिळालं. तितकंच अग्रेसिव्ह कार्य आपण पुढच्या काळामध्ये करणार आहात का? तुमचा मूळ स्वभाव काय आहे? सध्याच्या सत्ताधाऱ्यांबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि आपल्या मित्र पक्षांबद्दलही काय वाटतं? माझा स्वभाव आहे की मी आकांत तांडव करत नाही. बरं. आणि हेतू आरोप मी करत नाही आणि मी कन्व्हिन्स ज्याच्यावर आहे तोच मुद्दा मी मांडतो. त्यामुळे मला काही जे बोलायचं आहे त्याच्याबद्दल माझी सद्विवेक बुद्धी ज्याला परमिशन देत असेल त्या पद्धतीने मी बोलेल आणि या सगळ्यामध्ये भीती नावाचा कुठेही भाग नाही. आणि माझी जी संविधानाच्या मातीच्या प्रतीक जी कमिटमेंट आहे मातृभूमीच्या प्रती, ती कमिटमेंट माझी ही फारच प्रामाणिक स्वरूपाची आहे. आणि या जेव्हा गोष्टी असतात तेव्हा सत्य जे आहे ते माणूस बोलतो आणि सत्यासाठी आक्रमकतेची आवश्यकता नसते. जेव्हा तुम्ही सत्य बेबाकी एकदम निर्भीडपणे तुम्ही सत्य जेव्हा मांडता तेव्हा ते थेट स्वरूपामध्ये ते इस्टॅब्लिश झाल्याशिवाय काही राहत नाही. कारण माझा मित्र पक्ष तर मात्र फार अग्रेसिव्ह होताना दिसतं. नाही, ॲग्रेशन हे काही वाईट नाही, मात्र माझा ॲग्रेशन आता गतकाळात आपण 1.5 महिन्यात म्हणजे मी अध्यक्ष म्हणून माझा 1.5 महिन्याचा कार्यकाळ आहे, त्याचं आपण मूल्यांकन केलं तर आक्रमकता ती होतीच, मात्र आक्रमकतेच्या सोबत त्यामध्ये विवेकी असला पाहिजे आणि तथ्यही असलं पाहिजे. तर ते तथ्याला घेऊन हा आरोप झाला पाहिजे आणि त्यासाठी जी प्रश्नाची जी तीव्रता आहे त्या तीव्रतेनुसार त्याच्या प्राधान्यानुसार त्याची आक्रमकता ही येत राहते. बरं, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहेत, त्यांच्यावरती टीका करत असताना आपण थेट त्यांची तुलना ही औरंगजेबाशी केलेली होती. औरंगजेब आणि देवेंद्रजी फडणवीस यांच्यात काय साधर्म्य आपल्याला वाटलं की आपल्याला ही टीका करावीशी वाटली? त्यांच्या गव्हर्नन्सची मी तुलना केली, त्यांच्या कारभाराची तुलना केली आणि त्यांच्या दोघांच्या कारभारामध्ये मला मोठ्या प्रमाणावर साम्य आढळून आलं. कसं? सर्वात मोठं म्हणजे काहीही करायचं तर धर्माचा उपयोग. औरंगजेबी त्यांनी तर एक मौलवीच ठेवला होता, ते प्रत्येक निर्णयात विचारायचे. त्याच्यावर मराठी वाङ्मयामध्ये खूप चांगले नाटकं आणि साहित्य येऊन गेलेलं आहे त्या संदर्भात. तर ते विचारायचे आणि मग करायचे. तसं हे कोणचंही करत असताना हे धर्माचा आधार घेतात. हा पहिला त्यांच्यातलं साम्य आहे. दुसरा जो आहे तर कारभारामध्ये जे स्तुती करतील, जे त्यांनाच प्राधान्य दिलं जातात. आणि औरंगजेबाचं असं होतं की त्यांनी कुठे गेले आणि त्यांनी घरापुढे उभे राहिले, या कोणत्या संस्थेपुढे स्थळापुढे उभे राहिले, आतून नमस्कार केल्यावर सलाम केल्यावर जर उत्तर नाही आलं तर ते पाडून बुलडोजर चालवायचे. तर फडणवीस साहेबांचाही कारभार जो आहे गव्हर्नन्स, ते त्यांना कोणी आवडलं नाही तर ते लगेच त्यांच्या घरी ईडी, सीबीआय, काहीतरी रेड बीड
हे पाठवतात. संभाजी महाराजांचा जसं छत्रपती संभाजी महाराजांचा औरंगजेबाने छळ केला आणि सांगितलं की धर्मांतर कर नाही तर तुला आम्ही मारून टाकू, आणि खूप छळछळ आपल्या संभाजी महाराजांना छळलं. देवेंद्र फडणवीसजी म्हणतात की आमच्या पक्षात येऊन जा किंवा गप्प बस, नाही तर तुझ्याकडे सीडी पाठवू, तुला खोट्या गुन्ह्यात आम्ही अडकू, तुला तुझ्यावर सीबीआयची केस करू. तर तिथेही ते करतात. आणि दुसरीकडे ज्या घटना घडतात आहेत, जी मोगलाई आपण म्हणतो, ती मोगलाईसारखं प्रशासन सध्या सुरू आहे. मग तुम्हाला असं वाटतं का की त्या आधारावरच सरकार टिकून आहे? त्या आधारावरच त्यांना सरकार हाकण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे, हे मात्र खरं. बीडची घटना आपण जी म्हणतो, संतोष देशमुख यांची हत्या, ह्या पोलिसांचं अपयश आहे एवढा पुरता हा भाग नाही. बीड जिल्ह्यामध्ये पोलीसच नाही आहे. हम करे सो कायदा ही बीडची एकंदरीत परिस्थिती आहे. ज्या व्यक्तींवर मोबाईल टॅपिंग केले आणि लोकांच्या व्यक्तिगत खाजगी आयुष्यात गेले, नाव बदलून टॅपिंग केलं, असे आरोप सिद्ध झालेल्याच व्यक्तींना महाराष्ट्राची सूत्र दिल्या जातात. हे नैतिक दृष्टिकोनातून चुकीचं आहे. पण आता सरकारमध्ये फडणवीसजींनी सांगितलं असेल की तुम्ही हे काम करा, म्हणून त्यांना हे दिलेलं खिरापत असावं. आणि आता तुम्ही जेव्हा अशा गोष्टी कराल तेव्हा पोलिसिंग अस्तित्वात कुठे राहील? जिल्ह्यांमध्ये आता अवैध व्यवसाय हे फार मोठ्या प्रमाणावर बोकाळलेले आहेत. आपण कालची घटना बघितली की एका फाशी घेतलेल्या व्यक्तीच्या तपासाकरता 2 पोलीस गेले, तर गावकऱ्यांनी त्यांना बदाडलं. तर हे पोलिसिंगच नसल्याचं जे सगळे प्रकरणं समोर येतात आहेत, या सगळ्या प्रकरणाचा अर्थ काय? बरं, पण जसं तुम्ही हे एक उदाहरण दिलं, तसंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये जे घडलं ते राजकारण होतं, नाट्यमय घडामोडी होत्या, की सत्य होतं जे आता महाराष्ट्राच्या जनतेसमोर आलं? नाट्यमय घडामोडी आणि ते तर ते सत्यच होतं. आणि एकंदरीत बीड जिल्ह्यामध्ये पोलिसिंग नाही. सगळी सत्ता जी आहे ती सरकारच्या हातात. मग ते पालकमंत्री असतील, अजून स्थानिक दुसरे नेते असतील, अर्थात सत्ताधारी, यांच्याजवळ ही सगळी सत्ता आहे. आणि त्यातून तो झालेला आमचा ऐकाल तर ठीक आहे, नाहीतर आम्ही तुम्हाला खतम करू. संतोष देशमुखला ज्या क्रूर पद्धतीने हत्या केली त्याचा अर्थ काय होता की कोणी बोलायचं नाही, आम्ही जसं म्हणू तसं वागायचं. आणि करिता त्यांना एवढ्या क्रूर पद्धतीने मारलं. आणि जे खून करणारे होते त्यांच्या चेहऱ्यावरचं जे विकृत हास्य आहे ते आम्हीच इथले सर्व आणि आम्हीच इथले राजे आहोत. हे मी जो औरंगजेबाच्या कारभाराशी जी तुलना केली, तर तेव्हा औरंगजेबाच्या काळात मुंडकं कापून भाल्यावर फिरवल्या जायचं असं जे म्हणतात, ते संतोष देशमुखची हत्या ही त्यातलाच एक प्रकार आहे. आणि यामागचा जो कार्यकारण भाव आहे तो म्हणजे आम्हीच सर्व आहोत, आम्हीच पोलीस आहोत, आम्हीच सरकार आहोत, हा दाखवण्याचा, भासवण्याचा त्यामागचा प्रयत्न होता. त्यामुळे ते एकंदरीत. पण त्या ठिकाणी पण विरोधी पक्ष कमी पडताना दिसला आणि थेट सत्ताधारी आमदारांनीच हे सगळं प्रकरण उघडकीस आणलं, असं का? ती एक व्यवस्था देवेंद्र फडणवीसांनी लावली आहे की विरोधी पक्षाच्या ऐवजी स्वतःच्याच काही मंडळींना बोलायला लावायचं, याही बाजूनी त्याही बाजूनी. काही अजून राजकारणात नसणारे पण काही चेहरे आहेत, ते पण चेहरे सांगतात. एकीकडे कुणाकडे इशारा? एकीकडे ते वाभाडे काढतात प्रशासनाचे, एकीकडे ते प्रकरण सांगतात, गृह विभाग, पोलीस किती चुकले, कसे चुकले ते सांगतात. आणि दुसरीकडे गृहमंत्री जे आहेत हे खमके आहेत हेही सांगतात. तर एक तर गृहमंत्री खमके आहेत म्हणा, म्हणजे पोलीस विभागाशी संबंधित आलं. त्यामुळे हा कुठेतरी एक महाराष्ट्राच्या जनतेला भ्रमित करण्याचा एक खेळ हा महाराष्ट्रात चालू आहे, हे पण समजून घेतलं पाहिजे. संतोष देशमुखच्या हत्येला तिथल्या लोकांनी आणि एकंदरीत त्या घटनेचं जी क्रूरता होती त्या क्रूरतेमुळे ते झाकू शकले नाही. बीडमध्ये गेल्या वर्षभरामध्ये किती खून झाले याचा जर लेखाजोखा घेतला तर अनेक खून झाले. पण तर या खुनामध्ये जी मोटस ऑपरेंडी होती, जी पद्धत होती, त्यामुळे ती घटना लपून राहणारी नव्हती. आणि भाजपचाच जो बूथ प्रमुख आहे त्या बूथ प्रमुखाचीच हत्या होते आणि तरी तिथे भाजप काही करत नाही, ही फार मोठी शोकांतिका आहे. याचा अर्थ काय की त्यांना जे पन्ना प्रमुख, बिन्ना प्रमुख, बूथ प्रमुख जे म्हणतात सगळं खोटं आहे. यूज अँड थ्रो हीच त्यांची पॉलिसी आहे. भाजपचे बूथ प्रमुख असूनही संतोष देशमुखच्या इथे भाजपचे प्रांताध्यक्ष गेले नाहीत, मुख्यमंत्री भाजपचे ते गेले नाहीत, त्या परिवाराच्या प्रती त्यांना कुठल्याही प्रकारची त्यांनी संवेदनाही व्यक्त केल्या नाही. हे सर्व जे चाललंय हे खूप एका कारस्थानाच्या भागामध्ये जसं चित्रपटात दाखवतात. एखादा नव्याने डॉन हा आरोप करणार नाही, मात्र एखादा डॉन ज्या पद्धतीने
कारभार करतो त्या क्रूर पद्धतीने बऱ्याच गोष्टी होताना आढळतात आहे. बरं, या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंना सातत्यानं टार्गेट केलं गेलं किंवा त्यांचं नाव समोर येताना दिसलं, तेच आका असल्याचंही अनेक वेळेला बोललं गेलं. मात्र या प्रकरणामध्ये त्यांच्यावरती झालेली कारवाई पुरेशी आहे का? निश्चित नाही. कारण एकतर पहिला त्यांचा राजीनामा जो आहे हा राजीनामा फार मोठा जनक्षोभ आता उसळून येईल आणि त्यामुळे आपल्याला जिल्ह्यामध्ये फिरणं अवघड होऊन जाईल. किंबहुना लोक आता थेट मंत्रालयात घुसतील. कारण जे फोटो प्रकाशित झाले ते चार्जशीट सोबत जे फोटो लावले त्यामुळे वातावरण खूप चिघळलं. आता लोक आपल्याला फिरू देणार नाही, मंत्रालयात घुसतील ही भीती वाटली म्हणून त्यांचा राजीनामा घेतला. नैतिकतेच्या अनुषंगाने घेतल्याच गेला नाही. कारण गृहमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना चार्जशीट सोबत काय लावणार आहोत याचे फोटो त्यांनी आधीच पाहिले होते. घटनेशी त्यांचा संबंध आहे हे त्यांना आधीच माहिती होतं. मग एवढी चार्जशीट दाखल होईपर्यंत 90 दिवसाची वाट का पाहिली? म्हणजे 90 दिवसामध्ये त्यांनी प्रोटेक्ट केलं. नंबर 1. नंबर 2, राजीनामा का मागत होतो आम्ही? विरोधी पक्षानं आम्ही राजीनामा मागण्याचं कारण काय होतं की तपासावर सत्ताधारी म्हणून धनंजय मुंडे यांचा प्रभाव पडू नये म्हणून राजीनामा मागत होतो. आता चार्जशीट दाखल झाल्यानंतर राजीनामा देणं हे उशिरा सुचलेलं शहाणपण म्हणायचं का नाईलाज म्हणायचा? तर तो कुठेतरी भयापोटी ही केलेली कारवाई आहे, नैतिकतेपोटी नाही. आणि वाल्मिक कराडचे पुढचे जे कनेक्शन्स आहेत हे याच्यात तपासल्याच गेले नाही. हा भ्रष्टाचार जो आहे त्याला मी अर्थकारणे म्हणणार नाही. कारण हा लूट जी आहे मोठ्या प्रमाणात म्हणजे भय पण दाखवा, करप्शन पण करा, हे सगळं जे आहे या सगळ्याच्या पाठीशी जे मोठे चेहरे आहेत त्या मोठ्या चेहऱ्यांना यामध्ये कुठेतरी लपवलं गेलं आणि वाल्मिक कराडची पर्यंत येऊन हे प्रकरण रफादफा करण्याचं हे कारस्थान आहे. त्याचा सखोल तपास झालाच नाही. बरं, एका बाजूला नुकतंच अधिवेशन पार पडलेलं आहे. अधिवेशन काळामध्ये ज्या मुद्द्यांवरती चर्चा होणं अपेक्षित होतं ना ते सत्ताधाऱ्यांनी केलं ना विरोधकांनी देखील केलं आणि सगळे एकमेकांशी मिळून मिसळून जनतेची दिशाभूल करतायत का असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनामध्ये येतो. कारण ज्या मुद्द्यांवरती आम्हाला चर्चा अपेक्षित आहे त्या चर्चा न होता वेगवेगळी प्रकरणं उकरण्यामध्ये सत्ताधारी विरोधक हे दोघेही मशगूल होते का? अधिवेशन चालत असताना अधिवेशनाच्या बाहेरच सगळं फिरावं असं नियोजनच देवेंद्रजींनी केलं असावं असं मला वाटतं. कारण मंत्रिमंडळातीलच मंत्री हे पाहिजे तसं बोलतात, सामाजिक सौहार्दता खराब होईल अशा प्रकारचे वक्तव्य करतात. त्यांचेच आमदार जे आहेत ते बेछूट स्वरूपामध्ये कुठेतरी वक्तव्य करतात आणि ती चर्चा जी आहे ती सभागृहाच्या ऐवजी सभागृहाच्या बाहेर ही चर्चा करण्याच्या अनुषंगाने त्यांचं नियोजन होतं. नंबर 1. नंबर 2, जे ठराव होते की ज्या ठरावामध्ये सरकारच्या विरोधात एक मोठ्या प्रमाणावर आरोप करण्याची किंवा वस्तुस्थिती निदर्शनास आणून देण्याची चर्चा होण्याची जी शक्यता होती असे 5 जे ठराव होते हे एकत्रित करून एकाच वेळेस त्याची चर्चा केली. नंबर 3, पहिला जो अत्यंत गंभीर आहे, अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यामध्ये विरोधकांच्या बाकाकडून जर काही बोलल्या गेलं आणि त्यामध्ये आरोप केला किंवा काही टिप्पणी केली तर पूर्ण सत्ताधारी पक्ष उभा राहायचा आणि फार आक्रमकतेने तो विरोधी बाकावर धावून यायचा. म्हणजे पहिल्या आठवड्यामध्ये आपल्याला आठवत असेल की असं चित्र झालं की आता दुसऱ्या आठवड्यामध्ये आपल्याला थेट विधानसभेत मारामारी पाहायला मिळते की काय. मात्र दुसऱ्या आठवड्यात काही ज्येष्ठ बसून काही केलं असावं की काय मला ते सांगता येणार. मात्र दुसऱ्या अधिवेशनात थोडं ती धार जी होती, जी आक्रमकता होती ती कायम होती. मात्र जे असभ्यपणा होता, मला बदतमीजी पण म्हणू द्या कारण माझा हेतू चांगला आहे, आरोप हा हेतू नाही, ती कुठेतरी आवर घालताना दिसली. तर चौथं जे आहे की पद्धत ही आहे की कोणताही ठराव आल्यानंतर बोलण्याकरता अर्धा वेळ विरोधी पक्ष, अर्धा वेळ सत्ताधारी पक्ष, ही पद्धत असते. मात्र या सरकारमध्ये आता नरेंद्रजींच्या सरकारमध्ये त्यांनी 75% वेळ हा सत्ताधाऱ्यांना दिला. म्हणजे 3 प्रतिनिधी बोलतील सत्ताधारी, 1 प्रतिनिधी बोलेल विरोधकांचा. त्यामुळे वेळ त्यांनी कमी केली. हाऊसमधले जे ठराव होते त्यांचं कंपायलेशन केलं आणि मूळ मुद्द्यांवर जेव्हा बोलण्याचा जेव्हा प्रयत्न हा केला जायचा तेव्हा ते हाणून पाडले गेले. त्यामुळे सरकारने सगळे संकेत जे आहेत किंवा बजेट जे आहे ते बजेट पुढच्या दिवशी व्हायला पाहिजे तर ते शुक्रवारी व्हायला पाहिजे किंवा 2 दिवसानंतर मग त्याच्यावर अभ्यास करून हे बोलल्या जाईल. मात्र इथे वेगळाच क्रम हा लावला गेला. त्यामुळे एकंदरीत जी काही संहिता आहे आणि संसदीय आपली जी प्रणाली आहे, लोकशाहीचे जे काही
मापदंड आहेत, संकेत आहेत, त्या सगळ्यांना बाजूला ठेवून हे अधिवेशन झालं. आणि त्यामुळे हे अधिवेशन मध्ये बजेटही जे आलं ते बजेटही राजा उदार झाला हाती भोपळा दिला अशी त्याची परिस्थिती आहे. त्यामुळे हे सरकार जे बहिरं मोकं आणि आंधळं आम्ही जो आरोप करतो या आरोपाला सिद्ध करणारं हे अधिवेशन झालं असं म्हटल्यास चुकीचं नाही ठरणार. जितकी आव्हानात सरकार समोर आहे त्यापेक्षा जास्त आव्हानं मला वाटतं की ती काँग्रेस समोर असावीत. मग ते केंद्रातलं काँग्रेस असू देत किंवा मग राज्यातलं काँग्रेस असू देत. अनेकांची नाराजी दूर करण्यामध्ये सक्षम नेतृत्व नाहीये असं जे सातत्यानं बोललं गेलं हे कितपत खरं आहे? जर पक्षाची पडझड होत असेल तर ती पडझड रोखण्यासाठी तुमच्याकडे एखादा फॉर्म्युला आहे का? फॉर्म्युला तर आहे, मात्र त्या फॉर्म्युल्याच्या आधी ही पडझड जे आपण म्हणतोय त्या पडझडीच्या मागची कारणमीमांसाही पुढे आली पाहिजे. एकतर हे भय आणि लालच या तंत्रज्ञानाने हा शब्द आमच्यावर चिटकवण्याचा प्रयत्न आहे. कारण तुम्ही आमच्या पक्षात या नाहीतर आम्ही तुमच्यावर कारवाई करू, हा एक खाक्या वापरला जातोय. तर दुसरीकडे की तुम्ही आमच्याकडे आल्यानंतर तुम्हाला हे भेटेल हे सांगितलं जातंय. आणि या दोन तंत्रज्ञानामुळे बरेचसे मासे जे आहेत छोटे मोठे हे त्यांच्या गळाला ही लागलेली आहेत. मी आधी सांगितल्याप्रमाणे जर ते मजबूत आहेत तर आमचे नेते का घेतात? त्यांच्या कार्यकर्त्यांना बाजूला सारून लगेच आमचा माणूस गेला तर की त्याला तिकीट पण देतात. त्यांना मंत्रिमंडळात आपण बघितले तर बरेच मंत्री हे काँग्रेसवाले किंवा इतर पक्षातूनच आलेले आहेत. त्यामुळे हे तंत्रज्ञान ते वापरत आहेत. आणि त्यासोबत आता जाणारे जे आहेत यांनी काँग्रेसनी त्यांच्यासाठी ज्या केलेल्या गोष्टी आहेत किंवा उभं केलेलं त्यांचे जे साम्राज्य असतील, त्यांचं नेतृत्व जे असतील ते त्यांना आज वाटत असेल की आम्ही खूप स्ट्रॉंग होतो आणि आम्ही खूप तीस्मार्क आहोत. मात्र त्यांच्या मोठ्यापणा करण्यामध्ये काँग्रेसलाही एक मोठं योगदान राहिलेलं आहे. ना त्यांना योगदान मान्य आहे ना त्यांचा प्रवास ते मागे वळून बघायला तयार आहेत. ते या दडपशाहीच्याला ते एकामागे एक बळी पडत आहे. त्यामुळे हे त्यातलं एक सर्वात मोठं एक कारण आहे. पुन्हा दुसरा एक महाराष्ट्रामध्ये आणि भारताच्या राजकारणात एक विकृती ही नकळत घुसलेली आहे, घुसू पाहता नाही. आणि त्या विकृतीचा निषेध आपल्याला सर्वांना मिळून केला पाहिजे. त्यामुळे आपण कधी ऐकलं नाही की सत्तेशिवाय कामं होत नाही. कारण राजकारण जे आहे, समाजकारण जे आहे हा विचार आहे आणि आपण विचाराशी कटिबद्ध राहावं आणि त्या विचाराशी कटिबद्ध राहून निवडणुकींना सामोरं जावं. आणि निवडणुकीमध्ये बहुमत आल्यानंतर जो विचार आहे, जो वचननामा आहे, जो जाहीरनामा आहे त्याला लागू करण्याकरता सत्तेचा वापर करावा, उपयोग करावा. त्यामुळे मतं पाहिजे, पण मतं कशासाठी पाहिजे तर या विचारात करता पाहिजे. हे आपलं भारताचं एक सर्वसाधारणपणे धोरण. आता हे गुंडाळून ठेवलं आहे. आता सत्ता नावाचा एक परवलीचा शब्द हा स्थापित हा होत आहे. आणि आता नवीनच एक कोणीही विपक्ष सोडून जेव्हा जातो तो म्हणतो की लोकांची कामं करायची तर सत्तेशिवाय जमणार, पर्याय नाही. तुम्हाला तिथे जाऊन लुटायचं आहे किंवा तुम्हाला त्या लोकांचे कल्याण करायचं असं नाही तर शेवटी लोक म्हणजे कोण आणि कोणाची कामं. त्यामुळे सत्ता बाप बडा ना भैया सबसे बडा रुपया आहे जसं एक होतं तसं आता सबसे बडा सत्ता. आणि मग जो विरोधात बोलेल त्याला तुम्ही सर्वार्थाने त्याच्यावर आक्रमण करा, हल्ला करा, संपवा, हे आहे. आता यामध्ये जो रामबाण जो उपाय आहे किंवा इलाज जो आहे तो हा आहे की सत्ता वित्ता कुछ नाही तर विचार जो आहे हा महत्वाचा आहे. आणि विचाराची लढाई ही जेवढी आम्ही लढू तेवढी आमची संघटना मजबूत होईल. बरं, तुम्हाला प्रेरणा देणारे दोन विचार त्याविषयी तर मी आपल्याला विचारणारच आहे. मात्र दुसरीकडे जसं तुम्ही मुख्यमंत्र्यांना नेहमी टार्गेट करतात तर मग दोन्ही उपमुख्यमंत्री आपले लाडके भाऊ आहेत का? बिलकुल नाही. माझ्या तर जे एकनाथजी शिंदे साहेब जे आहेत त्यांनी तर माझ्यावर थेट देशद्रोहाचा, राजद्रोहाचा गुन्हा दाखल करा हाच त्यांनी आरोप केला. आणि त्या आरोपाला मी देखील तेवढ्याच प्रखरतेने त्यांच्यावर मी आरोप केले, म्हणजे त्याचं प्रत्युत्तर मी दिलं. त्यामुळे ते तर एकदम थेट म्हणजे त्याचा हास्यास्पद होतं की राजद्रोह कशाला करतात आहे. तर अजितदादांच्याही संदर्भामध्ये जे आहे त्यांनी माझ्या अधिवेशनात त्यांनी माझ्यावर कारवाई करू असं सांगितल्यानंतर मी माझ्या उंचीच्या संदर्भातही, राजकीय उंचीच्या संदर्भातही त्यांनी एक टिप्पणी केली. मी त्याचं पण उत्तर दिलं. माहिती आपल्याला काय होतं. निश्चित. पण आज तुमच्या तोंडून पुन्हा एकदा आम्हाला ऐकायचं, आमच्या जनतेलाही ऐकायचं. नाही, त्यांनी सांगितलं की ते हात करून
म्हणजे मी कारभार तुलना देवेंद्र फडणवीस सरकारची आणि औरंगजेब सरकारची गव्हर्नन्सची केली. मात्र शिंदे साहेब तुम्हीच औरंगजेब म्हणून ते माझ्या वाक्यांचा उपयोग करून स्वतः टीका करताना आढळून आले. त्यामुळे त्यांच्यावरही तो 50 खोके एकदम ओके असेल, शिवसेना फोडण्याच्या अनुषंगाने असेल, आमचा त्यांच्याशी जी काही मतांची भिन्नता आणि वैचारिक जी स्पष्टता ती आहेच. तर अजितदादांनी सांगितलं की देवेंद्र फडणवीस जे आहेत ते मुख्यमंत्री आहेत, त्याच्यावर सांभाळून बोलावं. आता नवीन प्रांताध्यक्ष आले, जुने गेले, त्यांनी आता नवीन प्रांताध्यक्ष काम करावं, उंची बघावी, आम्ही त्यांच्यावर कारवाई करू. तर मी म्हटलं हो, त्यांनाही उत्तर दिलं मी की माझी उंची कमी आहे, कारण 70,000 कोटी 95,000 कोटी असे काही माझ्यावर आरोप नाही, कुठे आरोप नसल्यामुळे माझी उंची ही कमी आहे. माझ्याजवळ कोणताच साखर कारखाना नाही, माझ्याजवळ शैक्षणिक संस्था नाही, उद्योगधंदे नाही, त्याच्यामुळे हे नसल्यामुळे माझी उंची ही कमी आहे. मी सर्वसामान्य परिवारातून येतो, त्याच्यामुळे माझी उंची ही कमी आहे. त्यानंतर माझ्या आई, माझे वडील हे कोणी आमदार नसल्यामुळे माझी उंची कमी आहे आणि मला चुलत्याच्या खांद्यावर बसता नाही आलं, म्हणून खांद्यावर बसू शकलो नाही, म्हणूनही माझी उंची कमी आहे. हे माझं उत्तर होतं. आणि मात्र मी काही पक्ष न सोडता, पक्ष फोडायचा तर विषयच नाही, पक्ष न सोडता न फोडता मी माझ्या पक्षातच कार्य आहे, ही माझी उंची आहे. आणि मला दिलेलं काम आणि मी माझ्या पक्षाच्या अनुषंगाने माझी भूमिका मला दिल त्या जबाबदारीनुसार चोखपणे बजावली पाहिजे. या उंचीच्या क्षेत्रामध्ये मी राहून बोलेल, हे मी त्यांच्या संदर्भातही बोललो. आता त्यांचे प्रवक्ते हे सध्या वक्फ बोर्डच्या बिलावरून मी जे त्यांच्या संदर्भात जे वक्तव्य केलं त्यानुसार आता तेही माझ्याबद्दल फारच सेलक्या भाषेत बोलतात आहे. त्यामुळे असं काही नाही. आता 2 मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री, पण शेवटी अल्टिमेटली जी जबाबदारी जी आहे ती मुख्यमंत्र्यांची आहे. आणि हे या तिन्ही सरकारला मी जो शब्द प्रयोग करतो की हे सगळेजण सत्तेसाठी एकत्र आलेले आहेत, हे काही विचारासाठी एकत्र आलेले, जो आपला पहिला प्रश्न होता. तर हे काही विचारासाठी एकत्र आल्यानंतर त्यांच्याकडून अपेक्षा असते. हे सत्तेसाठी एकत्र आलेले आहेत आणि सत्तेसाठी एकत्र आलेले असल्यामुळे या सरकारला मी गँग ऑफ ट्रिपल इंजिन सरकार म्हणतो. आणि या ट्रिपल इंजिन सरकारचे जे खटके रोज उडत राहतात हे आपल्याला बघायला मिळतात. त्यामुळे माझी जी टीका आहे किंवा जो एकूण आशय आहे हा या एकूण सरकारच्या संदर्भात आहे आणि या ट्रिपल इंजिनच्या संदर्भात आहे. पण ट्रिपल इंजिन सरकार हे अतिशय वेगवान कामं करते असं म्हटलं जातं आणि ते तसा दावाही करताना दिसतात. त्या वेगानं खरोखर महाराष्ट्राची आणि देशाची प्रगती होताना दिसते का? वक्फ विधेयक किंवा सुधारणा विधेयकासंदर्भात ज्यावेळेला चर्चा होती, या सर्व गोष्टींची आत्ता जनतेला खरोखर आवश्यकता आहे की आपले मूलभूत प्रश्नच वेगळे आहेत? वेग जो आहे त्या वेगाच्या संदर्भात हे उलट्या दिशेने यांचा वेग फार मोठा आहे. कारण शाळा बंद होतात आहेत, मराठी माध्यमातल्या शाळा आणि सरकारी शाळा बंद होताना दिसतात आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढताना दुर्दैवाने दिसत आहे. कैलास नागरेसारखा एक व्यक्ती अधिवेशन सुरू असताना 8 पाणीपत्र लिहून आत्महत्या करतो. त्या संदर्भात मुख्यमंत्री सभागृहात चुकीची माहिती देतात, जे स्वतःच त्या प्रकल्पावर प्रशासकीय मान्यता हे 14 ते 19 काळात दिलेली असताना आता ते शक्य नाही म्हणतात. हा त्याच्यातला आशय असेल. बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली, तो आशय असेल. ज्यांनी दिलेले आश्वासनं जे असतील ते एकही पूर्ण होत नाही, त्यामुळे ती अधोगती आहे. आणि 28 तारखेला सांगतात की 10% आम्ही वीज बिलामध्ये सवलत देऊ आणि 1 तारखेला स्टे देतात. ही गती त्यांची विकास काम करण्याची ही आढळून येते. त्यामुळे पैसा त्यांच्याजवळ नाही, प्रशासनावर पकड कुठल्या स्वरूपाची नाही आणि परिणाम त्याचे जे आहे ते महाराष्ट्रातल्या जनतेला भोगावं लागतात आहे. आणि मूळ प्रश्न जे आहेत ते खूप वेगळे. तरुणांना रोजगार नाही, त्यांचे लग्न होत नाहीत, शेतकऱ्यांना शेतमालाचे जे भाव आहेत त्या भाव तो मिळत नाही, अत्यंत पडलेल्या भावात त्यांना शेती विकावी लागतात आहे. कुठे शासकीय ज्या योजना आहेत त्यामध्ये मोठे भ्रष्टाचार आहे. पेयजल योजनेच्या नावाखाली गावोगावात भ्रष्टाचार होतोय, अवैध व्यवसाय वाढलेले आहे. त्यामुळे ही एकंदरीत आजची महाराष्ट्राची असणारी परिस्थिती आणि जे दुःखद आहे. निवडणुका होतील, जातील, सत्ता येईल जाईल, कोणता तरी एक पक्ष बसेल किंवा काही आघाडी होईल, ते होत राहील. मात्र महाराष्ट्राची सद्भावना आज रोजी तळाला आहे. किराणा माल घ्यायचं जायचं तर आपल्याच जातीच्या माणसाच्या दुकानातून घ्या, आपल्याच जातीचा माणूस हा कीर्तनाला प्रवचनाला बोलवा, इथपर्यंत सद्भावना आपली लयास गेलेली आहे. जाती जातीत भांडणं आहेत,
जाती धर्माधर्मात भांडणं आहे. त्यामुळे सद्भावना जी लयास गेलेली ही अत्यंत चिंतनीय बाब आहे आणि आज सद्भावनेवर खूप मोठी काम करण्याची आवश्यकता आहे. हा एकंदरीत भाग. तर वक्फ बोर्डाचा जो आहे तो वक्फ बोर्डवर चर्चा करण्याची काही एवढी विशेष आवश्यकता नाही. शेवटी वक्फ बोर्ड म्हणजे काय, तर वक्फ बोर्डला जसे अधिकार आहेत तसे मंदिरांना आहे, इनामाचा कायदा झालेला आहे, काही चर्चला अधिकार आहे, काही गुरुद्वाराला अधिकार आहेत. एवढंच नाही तर विशेष अधिकार जमिनीच्या संदर्भात अनेक वेगवेगळ्या लोकांनाही दिलेले आहेत. जसं महाराष्ट्रापुरतं बोलायचं तर आपलं जे छत्रपती परिवार जो आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं जे परिवार आहे त्यांना इंदिरा गांधींनी विशेष अधिकार जमिनीच्या संदर्भात दिला आहे. तसाच अधिकार हा वेगवेगळ्या मंदिरांना आहे, मस्जिदींना आहे, धार्मिक स्वरूपाच्यात आहे. लुटियन्स झोन जेव्हा दिल्लीला, जिथे संसद भवन आणि सगळे नवी दिल्ली आपण ज्याला म्हणतो ती बसत असताना 1913ला तिथल्या जमिनी ताब्यात घेत असताना, मंदिरं मस्जिदी गुरुद्वारा ताब्यात घेत असताना तिथे जो विरोध झाला त्या विरोधातून हे सर्व कायदे तयार झाले. वक्फ बोर्डचा कायदा आहे त्याच्यातूनच तिथून तयार झाला. आता आज वक्फ बोर्ड आहे. वक्फ बोर्ड म्हणजे काय, तर वक्फ बोर्डच्या हा जो कायदा केला हा मालकाला खुश करण्याकरता माल लाटण्याकरता केलेला कायदा आहे. ती कोणची अटलांटा का कोणची मुंबईतली जी इमारत आहे अंबानींची अँटेलिया, ती अँटेलियाची जमीन ही वक्फ बोर्डाची आहे आणि त्याचं टायटल क्लिअर व्हावं करता हा केलेला खटाटोप आहे एकीकडे. तर दुसरीकडे जशी अर्धी मुंबई ही अडाणीला दिली आहे, पूर्ण धारावी देऊन टाकली, गोरेगावच्या ओपन स्पेस या सगळ्या दिल्या. आता असं देशभरातल्या ज्या जमिनी आहेत त्या त्यांच्या मित्रांना दिल्लीतल्या आणि मुंबईतल्या सरकारला ह्या द्यायच्या आहेत. कारण ज्यांना धारावी दिली ते मुख्यमंत्र्यांना आणि पंतप्रधानांना सारख्याच फ्रिक्वेन्सीने भेटतात. तर आता पांचजन्यमध्ये चर्चच्या किती जमिनी ते सांगितलं. हे करता 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 यांना केरळच्या पद्मनाथ मंदिरच्या तळघरातलं जे सोनं आहे त्या सोन्यापर्यंत या केंद्र सरकारची नजर आहे. आता थेट त्या सोन्यापर्यंत हात पोचणं हे अवघड आहे. म्हणून आता वक्फ बोर्ड मग एक एक करत करत हे पुढे चाललेलं आहे. हा सगळा मालकाला खुश करण्याकरता आणि माल जमवण्याकरता सुरू असलेला खटाटोप. बरं, राज्य आणि देशात एक प्रश्न महत्त्वाचा चर्चेला जातोय ते म्हणजे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा येणारा वाढदिवस 75 आणि त्यानंतर मग शीर्ष नेतृत्व हे महाराष्ट्रात येण्याची शक्यता काय वाटतंय? या चर्चेमध्ये कुठेतरी दम आहे. आता नेमकं काय झालं, ते आत गेले, त्यांच्यावर संघाचा कसा दबाव आहे, पक्षाचा कसा दबाव आहे. कारण सत्ता केंद्रित सगळे ठेवण्याची मोदी साहेबांची हौस आहे आणि ती हौस पूर्णकरता ते सगळा देशाचा जो सोशल फॅब्रिक आहे, जो इकॉनॉमिक्स आहे, जी आपली सभ्यता आहे, परंपरा आहे, संस्कृती, हे सगळं त्यांना त्याच्याशी काहीच घेणं देणं नाही. त्यांचा जो इगो आहे, त्यांचा जो अहमभाव आहे आणि त्यांचा जो आविर्भाव आहे याच्यासाठी ते सर्व काही त्यांची कृती राहते. यामध्ये दम असा आहे की याच्यात काही ना काही तथ्य याच्यासाठी असेल की मोदीजी हे नागपूरला तर अनेकदा आले, मात्र 11 वर्षापूर्वी ते पंतप्रधान जेव्हा झाले, जेव्हा त्यांना व्हायचं होतं तेव्हा ते एकदा आले आणि मधल्या 11 वर्षात म्हणजे एक तपामध्ये त्यांना काही संघाच्या मुख्यालयात जाण्याची आवश्यकता भासली नाही. आता ते तडकाफडकी कार्यक्रम शोधून काढून ते धावत पळत संघ मुख्यालयात जेव्हा जातात तेव्हा डाल में कुछ काला आहे एवढं म्हणावं लागेल. नाही तर त्यांनी वर्षातून एकदा आलं पाहिजे. एवढं ते संघाची सगळी भाषा आणि सगळं भाजप एकंदरीत सगळं मार्केटिंग करत असतं. एखादा आमचे नेते राहुल गांधी हे गांधींच्या स्मृतीला प्रत्येक ठिकाणी वंदन करण्याकरता जातात, त्या सगळ्या मंडळींसोबत चर्चा करतात, ते भारतभर सगळ्या लोकांना भेटतात. मात्र मोदीजी कोणाला भेटत नाही आणि संघातला तर ते जातच नाही. त्यांनी 1 वर्षातून एकदा यायला पाहिजे होती, त्यांची 12वी भेट पाहिजे होती. मात्र ते आता धावपळत करत आले. याचा अर्थ काही ना काही 75ला त्यांची सहस्त्रचंद्र दर्शनाचं काहीतरी गिफ्ट त्यांना वेगळं मिळणार आहे असं वाटतं. बरं, निश्चित बघूयात येत्या काळामध्ये काय होतं. जाता जाता एक छोटासा आणि शेवटचा प्रश्न विचारावा असं वाटतो. राजकारण करत असताना, आपलं स्वतःचं एक पर्सनल आयुष्य जगत असताना महात्मा गांधीजींचे विचार आणि विनोबा भावेजींचे विचारही आपल्याला अनेक वेळेला प्रेरणा देऊन गेले. त्यातल्या कुठल्या विचारांची आजच्या राजकारणाला किंवा आजच्या देशाला, राज्याला गरज आहे? गांधींचे 3 सूत्र जे आहेत, सत्य, अहिंसा आणि स्वराज, या 3ची आपल्याला नितांत आवश्यकता आहे. त्यातूनच सगळ्या गोष्टी येतात. वेळेचा अभाव आहे त्यामुळे या 3 गांधींच्या आहेत. तर विनोबांचा एक कोट आहे,
जे आज आपण सगळ्यांनी भारताने त्याच्याकडे विशेष लक्ष देऊन त्याच्याकडे बघितलं पाहिजे की दुसऱ्याचं जे पाप आहे ते त्याचं अज्ञान आहे. दुसऱ्याचं जे पाप आहे त्याचं अज्ञान आहे आणि माझं जे अज्ञान आहे हे माझं पाप आहे. हे विनोबांचं जे कोटेशन आहे हे हा जो विचार आहे हा विचार करून आपल्याला जगाकडे बघितलं पाहिजे, समाजाकडे बघितलं पाहिजे. तेव्हा मायक्रोडायव्हर्सिटीचा हा आदर, विविधतेत एकता भारत की विशेषता ही भावना, तर मानवता, माणूस हा सगळा जो उत्क्रांतवाद आहे हा सगळा समजून घेता येईल. आणि खूप झालं जात पात, धर्म, हेतू, आरोप, स्वार्थ, पैसा, सत्ता ही इतकं क्रूर, याचा आक्रोश इतका ऐकू येतोय की यामध्ये आता माणूस संपत चाललाय, हरवत नाही चाललाय, संपत चाललाय. त्यामुळे या संतांची किंवा या सारख्या सर्व संतांची किंवा दोन माणसांचं नाव घेतल्यानंतर पुन्हा एक कुठेतरी स्पृश्य अस्पृश्यता, कारण आपण सगळे मध्ये खूप एक ऑरोगन्स आला आहे, एक आयडिओलॉजिकल ऑरोगन्स आला आहे. कारण मागच्या काळामध्ये ज्या काही पॉलिसीज स्वातंत्र्य 75 वर्षात ज्या राबवल्या गेल्या, ज्यामध्ये मनमोहन सिंग, राजीव गांधींनी तर अजून मध्यमवर्गीय वाढण्याची त्याच्यामध्ये एक भर टाकली, वेगळी अर्थव्यवस्था शोधली, तंत्रज्ञान आणलं. आता या सगळ्यामध्ये एक मध्यमवर्गीय जो आपला वाढला आहे, या मध्यमवर्गीयाजवळ एक ऑरोगन्स आहे. तो ऑरोगन्स जो आहे हा आपल्या देशाला बाधक आहे. वास्तविक पाहता त्या वर्गाजवळ खूप मोठी शक्ती आहे आणि देशाचे एकंदरीत सूत्र व्यवस्थित चालले आहेत आणि प्रणाली आपली चांगली चालली. याचा परिणाम आहे की तो वर्ग वाढला आहे. आता तो वाढलेल्या वर्गाने देशाला कॉन्ट्रीब्यूट करावं, कारण त्यांच्यात क्षमता पण आहे, त्यांच्यात दातृत्व पण आहे. मात्र त्याऐवजी तो आता नसत्याच गोष्टीमध्ये जो अडकून पडला आहे. या अडकल्यातून बाहेर निघण्याकरता त्यांनी संविधान आणि त्याचा जो विचार आहे, आणि भारताचा संविधान हे काय आपोआप आलं नाही, आपसूक आलं नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी जरूर त्याच्यामध्ये ड्राफ्ट करण्याचं, ते लिहिण्याचं काम केलं. मात्र संविधान काय, तर त्यामध्ये महावीरांचा विचार आहे, तथागत गौतम बुद्धांचा विचार आहे, बसवेश्वरांचा आहे, चक्रधर स्वामींचा आहे, संपूर्ण वारकरी संप्रदायाचा आहे. जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात ज्ञान पसायदानाचाही त्याच्यामध्ये विचार आहे. शिवशाहू फुले आंबेडकरांचा त्यामध्ये विचार आहे. गाडगे महाराज, तुकडोजी महाराज, महात्मा गांधींचा विचार आहे, शिवाजी महाराजांचा आहे, टिपू सुलतानचा आहे, तर दुसरीकडे गुरु नानकांचा त्यामध्ये विचार आहे. आणि ह्या सर्वांच्या प्रतिमा, हे सर्व फोटो प्रतिमा त्या आपल्या संविधानात आहे. आणि ही संविधान ही आपली लिगसी आहे आणि ही लिगसी, आपली परंपरा आणि आपली संस्कृती हे दोन ओळखण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं. निश्चितच इतकं वेळात वेळ काढून तुम्ही आमच्याशी संवाद साधलात आणि आपल्यातला माणूस जाणून घेण्यामध्ये, आपल्यातला राजकारणी जाणून घेण्यासाठी आम्हाला वेळ दिलीत. क्रॉसफायरच्या सगळ्या प्रश्नांना आपण सडेतोड उत्तरं दिलीत, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. तर आजच्या क्रॉसफायरमध्ये वेळ झालेली इथंच थांबण्याची. मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.